हे तर नक्कीच आहे, की काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे, बसणार आणि निश्चितपणे अशोकराव चव्हाण हा माणूस नियोजन करणारा, एक चांगला मॅनेजमेंट बघणारा, कुठले आमदार निवडून येतील, कुणाला उमेदवारी द्यावी, काय द्यावं, त्याच्यानंतर निवडून येण्यासाठी जे काही यंत्रणा लागते, ती यंत्रणा त्यांच्याकडे मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो त्यांच्याकडे पूर्णपणे असल्याच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात. मागच्या वेळेस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, ते उमेदवार होते, त्यावेळेस तर त्यांनी खूप पूर्ण राज्य मेजॉरिटीने सगळे आमदार निवडून आणले होते आणि त्याची मेहनत ही वेगळ्या प्रकारची असते, हे तेवढंच खरं. अ, त्याच्यानंतर लोकांच्या अपेक्षा वेगळ्या प्रकारच्या असतात, एक नेतृत्वाकडे पाहण्याचा आणि ते नेतृत्व आज जेव्हा पक्ष सोडून जातो, त्यावेळेला मात्र निश्चितपणे काँग्रेस पक्षावर खूप मोठा परिणाम होणार, हे स्पष्टच आहे. आता त्यांना कशामुळे जावं लागलं, त्यांच्या काही अडचणी असतील. आज देशात जे वातावरण आहे, त्या वातावरणाचे ते बळी आहेत का हा प्रश्न आहे. आता आम्हाला सुद्धा डिटेल जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. परंतु निश्चितपणे अशोकरावांमुळे राज्याचं काँग्रेस पक्षाचं नुकसान आहे, हे स्पष्ट आहे. की माझ्यासारख्यांचं पुण्यातलं शिक्षण असल्यामुळे आणि एक विशिष्ट प्रकारचं मी एक आहे. आदिवासींमध्ये काय नेमकं असायला पाहिजे, अशोकराव चव्हाणांची परिस्थिती वेगळी राहू शकते. माझी परिस्थिती वेगळी आहे आणि अशोकरावांवर आम्ही सगळे प्रेम करणारे असतो. इव्हन पद्माकर वैद्य साहेबांचं असं आशा होती किंवा ते जर याच्यावर राहिले तर आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे निवडून येऊ, असं त्यांनाही वाटत होतं किंवा एक नेतृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. परंतु माझ्यासारख्या सिनियर जसं आता काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात 8व्यांदा निवडलेले आजचे आमदार आहेत. मी 7व्यांदा निवडलेलो. एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती असते. लोकांचं प्रेम आहे. लोकांचं जे प्रेम आहे ते प्रेम सोडून लोकांना विचारल्याशिवाय किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर लोकांचं आणि इथली परिस्थिती, आदिवासी भागातली परिस्थिती वेगळ्या प्रकारची. आदिवासी लोकं जोपर्यंत प्रेम करतो तोपर्यंत राजकारणात राहू आणि लोकांनी ज्या दिवशी नाकारलं त्या दिवशी घरी बसू आणि राजकारण काय आमचा पिंड नाहीये. आणि राजकारणातच सगळं काही असंही नाही. घरी बसू, 1-2 पुस्तके लिहिण्याची संधी सुद्धा मिळू शकेल का असा विचार करू. पण कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि अशोकराव चव्हाण साहेब हे सुद्धा कदाचित कुठे अजून कशासाठी गेलेत आणि परत येणार नाही कशावरनं असा विषय येतो. एक आहे, जर देशात बघा, शेवटी या देशामध्ये लोकशाही आपल्याबरोबर पाकिस्तान आणि भारत देश जेव्हा झाले तिथे जी हुकुमशाही आहे आणि शेजारचं चायना राष्ट्र आहे. हुकुमशाही का असते आपल्या देशाने पाहिलेलं आहे आणि या देशामध्ये अमेरिकेनंतर जर आपण विचार केला, की अमेरिकेची राज्यघटना म्हणा किंवा तिथली लोकशाही 200-250 वर्षापूर्वीची असली आणि आपल्याकडे ती राज्यघटना ही फक्त आताशी पुढे 75 वर्ष गाठलेलं आहे. ही लोकशाही फार मजबूत झालेली आहे आणि लोकांच्या मध्ये जर भावना चांगली असेल, लोकांमध्ये जर बघा, आपण कितीही जर काही ठरवल्यापेक्षा लोकं ठरवत असतात आणि लोकं ठरवून जर निर्णय घेतला, की यावेळेला 10 वर्ष झालेत मोदी साहेबांना खूप संधी दिली आणि लोकांमध्ये एक प्रकारचं जर काही भावना असेल, तर सरकार सुद्धा उठू शकतात. त्यामुळे हेच म्हणजे ह्या देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी आवश्यक पण लोकं तशी जागृत आहेत.